नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी कारली घेतलेली आहे, हे वजनी 750 ग्रॅम आहे। आता आपल्याला कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कारली कट करून घ्यायची आहे। तर इथे कारल्याचा जो पुढचा भाग आहे तो कट करायचा आणि त्यानंतर पाठीमागचा भाग सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम पातळ पातळ आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने फोडी करायची आहे, खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही, पातळ अशा कट करायच्या आहे। कारलं जर खूप निब्बर जर असेल तर त्याच्या बिया तुम्ही काढू शकता। इथे मी कोवळी कारली घेतलेली आहे, त्यामुळे पटकन अशी कट होतात आणि शिजायला सुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही। तर ही कारली आपण सगळी अशा पद्धतीने कट करून घेऊ। तर इथे आपण सगळी कारली कट करून घेतलेली आहे, अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे सगळ्या कारल्याच्या फोडींना हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। आता 20 मिनिटासाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे। ते 20 मिनिटे झालेली आहे आणि कारल्याच्या फोडी छान अशा मुरलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। मिठामुळे पाणी सुटतं आणि कडवटपणा कमी होतो। आता या फोडी आपल्याला घट्ट अशा पिळून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने पिळल्यानंतर भरपूर सारं पाणी यातलं निघून जातं। दाबून दाबून पिळून घ्यायच्या, भरपूर सारं पाणी असे हे खाली जातं। तर बघा, इथे घट्ट असं मी पिळून घेतलेलं आहे। आता ह्या सगळ्या फोडी आपण अशा पद्धतीने पिळून घेऊ। तर इथे आपण मीठ आणि हळदीमध्ये फोडी मुरवून घेतलेल्या आणि पिळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर सारं असं कडू पाणी निघालेलं आहे। आता हे आपल्याला फेकून द्यायचं आहे। तर आता आपल्याला कारल्याच्या फोडी ह्या तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ह्या फोडी सोडायच्या आहे। जेवढ्या बसतील तेवढ्या सोडायच्या आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे। इथे तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर आपण या फोडी तळून घेतलेले आहे। आता ह्या काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या ह्याच पद्धतीने तळून घेऊ। ते आपल्या कारल्याच्या फोडी सगळ्या तळून झालेल्या आहे। आता आपल्याला भाजी बनवायची आहे। आता आपल्याला कारल्याची भाजी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तेल। आता तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे बडीशेप घेतलेली आहे, ही थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे चिमूटभर हिंग। आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघा, जिरं, बडीशेप आणि हिंग छान असं फुललेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला कांदा। इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आणि एकदम बारीक कट करून घेतलेले आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या, ह्या मी ठेचून घेतलेल्या आहे। ह्या सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहे। हलकासा आपल्याला सोनेरी रंगावर ह्या परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण। तर इथे कांदा 2 मिनिटे आपण परतून घेतलेला आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे की याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा आणि जो आपण ठेचलेला लसूण आहे तो सुद्धा छान परतला जाईल आणि कच्चेपणा सगळा निघून जाईल। तर इथे आपला कांदा, आलं, लसूण, मिरची हे सगळं परतून झालेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट
आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे. इथे मी 2 मोठे टोमॅटो एकदम पिकलेले आणि बारीक कट करून घेतलेले आहे. हे सुद्धा यामध्ये घातलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्या चवीपुरतंच मीठ घालायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण कारल्याच्या फोडीने सुद्धा मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आहे. आता टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, छान असा शिजलेला आहे आणि एकजीव झालेला आहे. आता यामध्येच आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. त्यामुळे चव अतिशय छान येते. एकदा तुम्ही अशा पद्धतीचं कारलं करून बघा, सर्वांना खूप आवडेल. आणि कधी केलं नसेल तर एकदा जरूर करून बघा. आणि माझी ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे आपण ही तळलेली कारली सगळी यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कारलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी 2 चमचे पाणी. आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कारलं छान असं हे मऊ होईल. तर इथे 2 मिनिटे झालेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे. आणि अशी जर कारल्याची भाजी जर केली तर अजिबात कडू होत नाही. आता कोणी पाहुणे मंडळी जरी आली तरी त्यांच्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता. सगळे विचारतील तुम्हाला कशी बनवली म्हणून. करायला खूप सोपी आहे आणि पटकन होते. तर इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाजी अतिशय सुंदर झालेली आहे आणि आपण कारलं तळून घेतलं त्यामुळे कच्चं राहण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता. अतिशय सुंदर अशी आरोग्यदायी भाजी झालेली आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.